नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पाहू शकता तुम्ही अगदी सीट मॅट्रिक्स आलेला आहे प्रोव्हिजनल. आणि आपले जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र CET सेलमार्फत हे अगदी वेबसाईटवरती टाकलेलंच आहे. तर मी पूर्णपणे अगदी तुम्हाला याच्याबद्दल डिटेल्समध्ये सांगणार आहे. अगदी प्रत्येक कॉलेज वाईज प्रत्येकाचं आपापल्या कॅटेगरीनुसार किती सीट्स प्रत्येक कॉलेजला अवेलेबल आहेत, अगदी या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे. तुम्ही पाहू शकता, झूम करून पण मी दाखवत आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे आजच नोटीस आलेली आहे. स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल जे आपली आहे ते महाराष्ट्रामध्ये मुंबई ह्या ठिकाणी दिलेले आहे. ॲडमिशन टू हेल्थ सायन्स कोर्सेस 2024-25 राऊंड 2. तर ह्याची पूर्णपणे अगदी प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स फॉर BMS BHMS BOMS कोर्सेससाठी गव्हर्नमेंट एडेड आणि प्रायव्हेट मायनॉरिटी आयुर्वेदिक होमिओपॅथी अँड युनानी कॉलेजेस फॉर सेकंड राऊंड हे आजच आलेली आहे नोटीस. पाहू शकता 29/9/2024 आज हे पब्लिश झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर लिस्ट ऑफ गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस हे BMS तर मी आज तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या मार्फत, अगदी BMS BHMS आणि BOMS बद्दल सुद्धा. ओके, तर प्रत्येक कॉलेज वाईज आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही पहा, म्हणजे प्रत्येक कॉलेजला किती सीट्स अवेलेबल आहेत. तर पहिला आपण इथं विचार करूया. सिरियल नंबर दिलेला आहे, तिथल्या कॉलेजचा कोड पण दिलेला आहे. 3101 हा कॉलेजचा कोड आहे, जे नंबर 1 ती कॉलेज आहे. आणि ते खूप फेमस आहे, सगळ्यांनाच माहीत असेल. हे RA पोद्दार गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज मुंबई असं हे नंबर 1वरती आहे. त्याचा कोड नंबर 3101 आहे. आणि ते पाहू शकता तुम्ही, अगदी इथला इंटेक कॅपॅसिटी 125चा राहिलेला आहे. आणि AIQचा पण तिथे 19 दिलेलं आहे. आणि इथे पूर्ण जनरल वुमनचं पूर्णपणे अगदी कॅटेगरी वाईज इथं सीट्स दिलेले आहेत, त्याही तुम्हाला अगदी या व्हिडिओच्या मार्फत मी दाखवणार आहे झूम करून. तर जनरलचं SC कॅटेगरीमध्ये 5 सीट्स आहेत आणि STमध्ये 4 आहेत, VJमध्ये 1 आहे, NT1ला 1, NT2ला 3 आहेत, NT3ला 1 आहे, OBCला 9 आहेत. अशा टोटल 24 सीट्स आहेत. SCBला 3 सीट्स दिलेल्या आहेत, EWSला 4 आहेत आणि ओपनला 12 दिलेले आहेत. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो जनरलचं. आणि वुमन्ससाठी ह्याच कॉलेजला सेम कॉलेजला आहे. तर वुमन्सला SCला 2 सीट्स अवेलेबल आहेत, STला 1 आहे, NT1ला आणि VJला इथं दिलेलं नाही आहे, NT2ला 1 आहे, NT3ला पण दिलेलं नाही आहे, OBCला 3 आहेत आणि टोटल 7 सीट्स आहेत. आणि SCBला 2 आहेत, EWSला 2 आणि ओपनला 7 आहेत. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो. इथे VJ आणि NT1ला आणि NT3ला इथं नाही आहे, म्हणजे इथले त्यांचे पहिल्या राऊंडमध्ये सीट्स गेलेल्या आहेत असं आपण गृहीत धरूया. आणि स्टेटचं हे टोटल 43 दिलेले आहे जनरलचं, आणि वुमनचं 18 दिलेले आहेत. ओके, आणि हे अदर रिझर्वेशन असं डिफेन्समधला पण कोठा असतो तिथं हे इथं तुम्ही पाहू शकता. अगदी जनरलला 111 दिलेले आहेत आणि MK म्हणजेच महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरला 1 दिलेली आहे. वुमनला पण इथे डिफेन्सला 1 आहे. आणि इथे टोटल जवळजवळ इथं जनरलला 3 आहेत आणि वुमन्सला 1 आहेत. असं हे टोटल 4 सीट्स आहेत तिथे. तर टोटल इथं आपण पाहू शकतो, इथं अगदी जनरलला 46 सीट्स अवेलेबल आहेत आणि वुमन्सला 19 म्हणजे 19 सीट्स अवेलेबल आहेत. ओके, तर असं हे पूर्ण 70चं इथे तिने सीट्स तिथं दिलेलं आहे. तर हे पूर्ण अगदी इथे ह्या RA पोद्दार मेडिकल कॉलेज मुंबईला जे नंबर 1वरती आहे. हे असंच पूर्ण अगदी तुम्ही झूम करून पहा. प्रत्येक कॉलेज वाईज आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी जनरल वुमनला किती प्रत्येक कॉलेजला सीट्स अवेलेबल आहेत अगदी तुम्हाला पाहता येईल. अगदी जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या चॅनलला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, तर या लक्षात येईल की प्रत्येक कॅटेगरीनुसार आपापल्या ह्याच्याने सीट्स किती अवेलेबल आहेत. तर अगदी ज्या विद्यार्थ्यांना PDF पाहिजे असेल त्याही विद्यार्थ्यांनी अगदी मला मेसेज करू शकता. त्याही विद्यार्थ्यांनी अगदी PDF मी तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड करेल की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आणि पूर्णपणे अगदी 13 पेजेसचं हे पूर्णपणे हे PDF आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही प्रत्येक कॉलेजविषयी अगदी तुम्ही पाहू शकता. हे नंबर 3वरचं पण तुम्ही पाहू शकता. हे आयुर्वेदिक महाविद्यालय सायन मुंबई ह्या ठिकाणी पण आहे. आणि इथलाही इंटेक तुम्ही पाहू शकता, 75चा इंटेक आहे. तर हे प्रत्येक कॅटेगरी वाईज इथेही त्यांनी दिलेलं आहे. जनरल आणि वुमनचं हे पूर्ण SC ST पासून अगदी ओपन कॅटेगरीपर्यंत आणि पूर्ण अदर रिझर्वेशनचं पण दिलेलं आहे, टोटल पण दिलेलं आहे. तर हे अगदी मी तुम्हाला पूर्णपणे जस्ट आता स्क्रोलिंग करून मी दाखवते, म्हणजे लक्षात येईल. अगदी ही BMSचे कॉलेजेसचं पूर्णपणे हे सीट मॅट्रिक्स प्रोव्हिजनल त्यांनी दिलेलं आहे. आणि पुढे मी इथे BHMSचं पण तुम्हाला मी ते दाखवणार आहे की BHMS आणि BUMSचं पण. आता हे पाहू शकता तुम्ही, BHMS कॉलेज आहे. हे लिस्ट ऑफ प्रायव्हेट कॉलेज ऑफ BHMS. ओके, तिथलंही कॉलेजचं तुम्ही ते पाहू शकता. कोड नंबर पण दिलेला आहे, कॉलेजचं नाव दिलेलं आहे. होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मुंबई पटेल असं दिलेलं आहे. आणि तिथला कॉलेजचा इंटेक 100 आहे.
आणि हे पूर्ण अगदी कॅटेगरी, प्रत्येक कॅटेगरी वाईज जनरल आणि वुमनमध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत ते पण इथं पूर्ण डिटेल दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला एक सीट मॅट्रिक्स कसं पाहायचं, नवीन जर विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी खूप हे युजफुल व्हिडिओ राहणार आहे, की त्यांनाही लक्षात येईल की सीट मॅट्रिक्स कसं पाहायचं आणि प्रत्येक कॅटेगरीज किती टोटल सीट्स प्रत्येक कॉलेजला जनरल वुमन्सला आहे. तर हे झालं BHMS झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढे लास्टला मी तुम्हाला अगदी BUMSचं पण दाखवणार, लिस्ट ऑफ प्रायव्हेट कॉलेज BUMS म्हणजे युनानी, तिथलेही अगदी 4 कॉलेजेस दिलेले आहेत. हे तुम्ही 4 कॉलेजेस पाहू शकता. हे पूर्णपणे आपले मुस्लिम जे बांधव आहेत, मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी ते पूर्णपणे कॉलेजेस दिलेले आहेत आणि त्यांचे इथे इंटेक पण दिलेलं आहे. पाहू शकता प्रत्येक कॉलेजला 60 आणि 50 असं 4 कॉलेजचा पूर्णपणे इंटेक दिलेला आहे आणि जनरल वुमन दिलेला आहे पूर्णपणे. आणि इथेही अगदी सीट्स फार कमी आपल्याला पाहायला मिळत आहेत ओपन कॅटेगरीच्या आणि अदर रिझर्वेशनसाठी सुद्धा इतर सीट्स थोड्याशा शिल्लक आहेत. असं हे पूर्णपणे PDF मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं आपलं जे सीट मॅट्रिक्स आता प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स रिलीज झालेला आहे. BMS, BHMS आणि BUMSच्या कोर्सेससाठी गव्हर्नमेंट एडेड, प्रायव्हेट आणि मायनॉरिटीसाठी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानीसाठी हे राऊंड सेकंडचा हा प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स आलेला आहे आणि ते आज पब्लिश झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर असाच तुम्हाला जर नवीन व्हिडिओ आमचे पाहायचे असतील तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्याला याचा नक्कीच फायदा होईल. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.